नमस्कार. मी प्रशांत सूर्यवंशी. सध्या कोरोनाचं सर्वत्र वातावरण खूप संकट काळासारखं बघितलं जात आहे आणि अशा या संकट काळात वैद्यकीय क्षेत्राकडे फार महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. हे क्षेत्र आणि यात काम करणारे डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याकडे देवदूत म्हणून पाहिलं जात आहे. अशा या क्षेत्राविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी, ह्या क्षेत्रातल्या संधींविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर दीपेश रसाळ. डॉक्टर दीपेश रसाळ सर, नमस्कार, तुमचं स्वागत. सर सध्या कोरोना योद्धे म्हणून नाशिक शहरात काम करतात. यासोबतच वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रशियामधलं जी ओश युनिव्हर्सिटी आहे त्यातनं त्यांनी पदव्युत्तर त्यांचं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे. पदवी पूर्ण करून ते भारतात आले आणि सध्या ते याच ठिकाणी कार्यरत आहेत. दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या विद्यापीठातनं यांनी शिक्षण घेतलंय त्या विद्यापीठाचे सध्या डायरेक्टर म्हणून ते काम करत आहेत आणि या विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना काही प्रश्न आज विचारणार आहोत. सर, विद्यापीठाविषयी काय तुम्ही सांगाल? आमचं हे विद्यापीठ 1952 पासून सुरू झालेलं आहे. हे तिथल्या किर्गिज गव्हर्नमेंटचं विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर या विद्यापीठाला WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची मान्यता आहे. त्याच्यानंतर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया याचीसुद्धा त्याला मान्यता आहे. या विद्यापीठाचा पूर्ण 5 वर्षाचा MBBSचा कोर्स आहे आणि पूर्ण इंग्लिश मिडियममध्ये इथे एज्युकेशन मुलांना दिलं जातं. त्याच्यानंतर एज्युकेशन पद्धत थोडी तिथली वेगळी आहे. एका वर्गामध्ये 15 स्टुडंट्स तिथे असतात, जेणेकरून काय होतं की प्रत्येक विद्यार्थ्याकडे टीचर्सला इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना ॲडिशनल कुठल्याही प्रकारे ट्युशन वगैरे लावण्याची गरज भासत नाही. त्याच्यानंतर आज जे शिकवलेलं आहे त्याच्यावरती नेक्स्ट डे एक्झाम्स होतात, जेणेकरून काय होतं की मुलांना ॲटोमॅटिकली फायनल परीक्षेचं मुलांचं प्रिपरेशन तिथे तयार होतं. आणि याच्यानंतर एक अजून महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की जर समजा एखादा विद्यार्थी फायनल परीक्षेमध्ये जर फेल झाला तर त्याला त्या विषयाचा पेपर 15 दिवसानंतर परत देता येतो. जर समजा सेकंड अटेम्प्टमध्ये परत तो विद्यार्थी फेल झाला तर त्याला 1 महिन्यानंतर अजून एक चान्स दिला जातो, जेणेकरून तो विद्यार्थी त्याचं वर्ष वाया न जाता तो विद्यार्थी त्याचा ड्युरेशनमध्ये म्हणजे 5 वर्षाचा जो कोर्स आहे त्या 5 वर्षातच तो कोर्स पूर्ण करू शकतो. त्याचं कुठल्याही प्रकारे वर्ष वाया जात नाही. ज्यांना खूप इच्छा असते की वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करायचं असतं, पण भारतामध्ये ज्या मर्यादित सीट्स आहेत किंवा इतर काही अडचणी असतात, आर्थिक अडचणी असतात, त्यामुळे जे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना रशियामध्ये या विद्यापीठामध्ये ओश युनिव्हर्सिटीमध्ये संधी आहेत असं तुम्ही म्हणाल का? हो, बरोबर आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात काय होतं की जवळपास आता यावर्षी 1.5 ते 2 लाख स्टुडंट्स आत्ता यावर्षी नीटमध्ये ॲपियर झालेले आहेत. आणि महाराष्ट्रात गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असे दोघं मिळून जर बघितले ते 8 ते 10 हजार सीट्स आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. मग उरलेल्या वरच्या 1 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कुठे घ्यायचं आणि मग त्यांची स्वप्न त्यांनी कशी पूर्ण करायची? मग त्याच्यासाठी एक नवीन पर्याय म्हणून आपल्याकडे हे ओश स्टेट युनिव्हर्सिटी म्हणून आहे का जिथे जाऊन आपले भारतीय विद्यार्थी आणि स्पेशली महाराष्ट्रातले विद्यार्थी जाऊन तिथे आपला कोर्स MBBSचा पूर्ण करू शकतात. आणि तिकडनं आल्यानंतर आपल्याकडे इथे ते गव्हर्नमेंट जॉब करू शकतात, स्वतःचं क्लिनिक त्यांना टाकता येतं किंवा पुढे PG करायची असेल तर ती PGसुद्धा करता येते. म्हणजे एकंदरीत सांगायचं ठरलं तर ओश विद्यापीठामधनं MBBS करणारा विद्यार्थी आणि आपल्या इथे महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या मेडिकल कॉलेजमधनं MBBS करणारा विद्यार्थी या दोघांची डिग्री इक्विव्हॅलंट आहे, त्याच्यात कुठलाही काही बदल नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की बाहेर परदेशात शिक्षण घ्यायला जायचं म्हटलं की मग मनात थोडीशी शंका असते की आपलं वैद्यकीय शिक्षण, तिकडचं वैद्यकीय शिक्षण, तर तिकडून समजा कोणी जर शिकून आला, पदवी घेऊन आला, तिकडचं वैद्यकीय पदवी, तर त्याला भारतामध्ये काही वेगळी पुन्हा परीक्षा द्यावी लागते का? हां, तिकडनं आल्यानंतर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची एक्झाम द्यावी लागते. ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे. तर ही जी परीक्षा आहे ही बेसिकली जे काय 5 वर्षामध्ये आपण MBBSचा अभ्यासक्रम शिकतो त्याच्यावरतीच ते प्रश्न उत्तर त्याच्यावरती विचारत असतात आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. तर 300 मार्क्सचा हा पेपर असतो. याच्यामध्ये 150 मार्क्सला पासिंग आहे, 50% पासिंग त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याच्यामुळे मुलं इझिली ती परीक्षा क्रॅक करू शकतात. पण आता मागच्या 2 वर्षापासून आता एक नेक्स्ट नावाची एक्झाम आलेली आहे. NMC म्हणून एक संस्थेने आपल्याला ते हे दिलेलं आहे.
तर नॅशनल मेडिकल कमिशनमध्ये आता नेक्स्ट एक्झाम जी इम्प्लॅन्ट केलेली आहे. म्हणजे पहिले कसं होतं की जे मुलं फॉरेनमधनं ग्रॅज्युएशन पूर्ण करून इंडियात येत होते तर त्या विद्यार्थ्यांना फक्त MCIची स्क्रीनिंग टेस्ट द्यावी लागत होती. आता काय होतं आहे की जे मुलं इंडियात MBBS करा किंवा फॉरेनमध्ये MBBS करा, दोघांनाही ती नेक्स्ट एक्झाम देणं आता कंपल्सरी झालेलं आहे. त्याच्यामुळे इंडियाची डिग्री आणि फॉरेनची डिग्री काही वेगळी आता गोष्ट राहिली. तुम्ही परीक्षेचं स्वरूप कसं, म्हणजे खूप कठीण असतं का की काय असतं नेमकं? नाही, जसं मी सांगितलं की 300 मार्कचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 150ला पासिंग आहे आणि याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग नाही. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं असतं ना की पालकांची खूप जास्त अटॅचमेंट असते मुलांसोबत, आणि मग मुलांना थेट रशियामध्ये पाठवायचं, महाराष्ट्रातून थेट रशियामध्ये पाठवायचं, मग त्यांना त्यांचं जेवण मिळेल का, भाषेची अडचण येईल का, तिथे सगळ्या सुविधा असतील का, त्यांना तिथलं वातावरण मानवेल का, असे खूप सारे प्रश्न पालकांच्या मनात असतात. याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी हे सांगेल का मी महाराष्ट्रातला असल्या कारणाने एक महाराष्ट्रातील मुलांसाठी एक स्पेशल सुविधा म्हणून आपण तिथे महाराष्ट्रीयन हॉस्टेल तिथे चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 सीटर आणि 3 सीटर अशा आपण रूम्स तिथे प्रोव्हाइड करतो. रूम्स फुल फर्निश असणार. त्याच्यामध्ये मुलांना स्टडी टेबल दिलेला आहे, कबड दिलेला आहे, त्याच्यानंतर खाली कार्पेट्स टाकलेले असतात मुलांना. त्याच्यानंतर मुलांना तिकडे आपण एक मेड दिलेली असते जी रोजच्या रोज येऊन रूम क्लिनिंग असेल, टॉयलेट वगैरे क्लिनिंग असेल, सगळ्याच्या सगळं ते मेड येऊन करून जाते. त्याच्यानंतर हे हॉस्टेल जे आहेत आपलं कॅम्पसमध्ये आहे. त्याच्यानंतर हॉस्टेलच्याच ग्राउंड फ्लोअरवरती तिकडे आपण एक महाराष्ट्रीयन मेस तिथे मुलांना प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या मेसमध्ये मुलं आपल्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण तिथे जेवू शकतात. त्यात सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्री जेवण, वरण भात पोळी भाजी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं मुलं तिथे जेवण करू शकतात. सर, एक महत्त्वाची गोष्ट आहे की तिथे खास विद्यापीठाने तिथे स्वतंत्र एक हॉस्टेल सुरू केलेलं महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त. पण तिथल्या त्यांच्या सेफ्टीबद्दल काय सांगाल? म्हणजे ते तिथनं कम्युनिकेशन होऊ शकतं का? तिथे किती सिक्युरिटी असते मुलांची? हॉस्टेलमध्ये आपण सर्वत्र CCTV कॅमेराज बसवलेले आहेत. त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्ड्स आहेत. त्याच्यानंतर तिथली लोकल पब्लिकचा आणि आपल्या विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारे काही संबंध येत नाही. कारण की मुलं ज्या वर्गात शिकतात 15 मुलांचं जसं मी सांगितलं ग्रुप असतो, तर 15च्या 15 मुलं हे सगळे आपले मराठीच मुलं असतात. आणि महाराष्ट्रातल्या हॉस्टेलमध्ये महाराष्ट्र सोडून बाकीच्या राज्यातले पण मुलं येत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीचा वगैरे कुठेही काही अडचण निर्माण होत नाही. सगळं चांगलं आहे. तिथली राहण्याची व्यवस्था, तिथलं शिक्षण, इथल्या भारतातला आणि तिथल्या शिक्षणाचा स्तर जो असेल तो सारखाच असेल. ह्याच्या पलीकडे आता त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ॲडमिशनसाठी पात्रता नेमकी कशी असते आणि प्रोसेस काय असते तिथल्या ॲडमिशन? ओके, रशियात MBBSला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा फॉरेनमध्ये किंवा भारतात कुठेही MBBSला ॲडमिशन घेण्यासाठी त्याची पात्रता खूप सोपी आहे. त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयांमध्ये 300 पैकी 150 मार्क असणं आवश्यक आहे. आणि जर तो विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला 300 पैकी 120 मार्क असणं गरजेचं आहे. म्हणजे 40% मार्क्स हे त्या विद्यार्थ्याला आवश्यक आहेत. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंटने एक नवीन नियम टाकलेला आहे. त्याच्यामध्ये नीट विद्यार्थ्यांना इलिजिबल असणं कंपल्सरी आहे. जे विद्यार्थी नीट इलिजिबल असेल ते विद्यार्थी तिथे रशियामध्ये ॲडमिशन इझिली घेऊ शकतात. साहजिकच आहे का रशिया म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खूप प्रचंड फी असेल. तर तुम्ही काय सांगाल? ह्या फी स्ट्रक्चर विषयी कशी सांगाल किंवा ती कशी भरता येते याबद्दल थोडं सांगता? या रशियामध्ये जे आहे आमचं हे युनिव्हर्सिटी, आमच्या या विद्यापीठामध्ये फर्स्ट इयरसाठी जी फीज आहे ती $8,000 आहे, $8,000 आहे. त्याची इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर होतात $5,20,000. सेकंड इयर ते 5th इयर पर इयर $3,100 फीज आहे. ते ऑलमोस्ट होतात $2,00,000 पर इयर. याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल 2 खर्च करावे लागतात. ते एक म्हणजे हॉस्टेल आणि मेसचा खर्च, एवढा हा करावा लागतो. आणि ही जी फी आहे ही इंडियात इथे कुठे कोणाकडे भरायची नसते. ही फी डायरेक्ट तुम्हाला विद्यापीठात जाऊन भरायची आहे. मग काय होतं, जे आपल्याला इकडे भरल्यानंतर तिथे जाऊन आपल्याला कळत नाही खरंच युनिव्हर्सिटी चांगली आहे का वाईट आहे. तर त्याच्यासाठी आम्ही ही प्रोव्हिजन केलेली आहे का ज्या वेळेला विद्यार्थी स्वतः तिथे जाईल, त्याच्या डोळ्यात बघेल, त्याचं जेव्हा सॅटिस्फॅक्शन होईल की बाबा मी इथे आलेलो आहे, रसाळ सरांनी आपल्याला जी काही इंडियात माहिती दिली होती ती आपली एकदम बरोबर आहे, आपली कुठे फसवणूक झालेली नाही आहे, त्याच्यानंतर विद्यार्थ्याने डायरेक्ट विद्यापीठात जाऊन फी भरायची असते. तर अनेकदा असं असतं की पालकांना आपल्या मुलांना पाठवावं असं वाटतंय, खूप इच्छा असते त्यांची, मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते याचपासनं प्रोसेसपासनं वंचित असतात.
अशा पालकांसाठी एज्युकेशन लोन्सची काही सुविधा असते का? हो, आपल्या या विद्यापीठाला नॅशनलाइज बँकेकडनं एज्युकेशन लोन मिळतं. त्याच्यासाठी आत्तापर्यंत जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्या बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक ह्या नॅशनलाइज बँकांकडनं आत्तापर्यंत मुलांना एज्युकेशन लोन मिळालेलं आहे. तर तुम्ही या बँकेतनं सुद्धा लोन घेऊ शकता. तिकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काही स्वतंत्र चार्जेस वगैरे द्यावे लागतात का? नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चार्जेस, कन्सल्टन्सी फीज नाही आहेत. कारण की तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये मधला कुठला दुवा नाही आहे. विद्यार्थी डायरेक्ट युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेणार आहे. याच्यामध्ये कुठलाही एजंट किंवा कन्सल्टन्सी वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळे तुमचे कन्सल्टन्सीचे चार्जेस वगैरे त्याच्यामध्ये सेव्ह होतात. फक्त तुम्हाला डायरेक्ट इथे ॲडमिशन घेताना एअर तिकीट, विजा आणि ॲडमिशन प्रोसेससाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटचाच खर्च इथे करायचा असतो. बाकी विद्यापीठात जाऊन फी भरायची. तुम्हाला कुठल्या प्रकारे कन्सल्टन्सी चार्जेस वगैरे काही पे करायची आवश्यकता नाही आहे. बऱ्याचदा परदेशात शिक्षण असेल किंवा नोकरी असेल तर अशा ठिकाणी फसवणुकीच्या खूप घटना घडतात. ही फसवणूक नेमकी कशी होते, काय सांगाल तुम्ही? आणि ह्याच्यापासनं जर वाचायचं असेल, फसवणूक होऊ नये असं जर वाटत असेल तर काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? मी एकच सांगेल की ज्या वेळेला आपण ॲडमिशन घेतो आहोत तर आपण प्रॉपर व्यक्तीकडनं ॲडमिशन घेत आहोत का नाही. बऱ्याचदा काय होतं, बरेचसे एजंट जे आहेत ती युनिव्हर्सिटीची फीस कमी करून सांगतात किंवा तिकडे गेल्यानंतर मग फीसची डिमांड जास्त करतात. किंवा बरेचसे एजंट्स जे आहेत ते इथे सांगताना वेगळी युनिव्हर्सिटी दाखवतात, सांगतात वेगळी युनिव्हर्सिटी आणि तिकडे गेल्यानंतर वेगळ्याच युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन देतात. इथे इंडियात ॲडमिशन घेते वेळेस सांगतात की इंग्लिश मिडियममध्ये एज्युकेशन आहे. तिथे गेल्यानंतर ॲक्च्युली मुलांना मग ते रशियन मिडियममध्ये अभ्यास करावा लागतो. हा एक त्याच्यामध्ये फसवणुकीचा सगळ्यात मोठा फरक जाणवतो. सर, सगळ्यात महत्त्वाचं, समजा भारतातनं आपल्याला एखाद्या देशात जायचं आणि जाऊन तिथं राहायचं आहे म्हटलं की मग आपल्याला लक्षात येतं की तिथली भाषा पण आपल्याला शिकावी लागते. मग रशियन भाषा किती गरजेची आहे शिकणं? रशियन भाषा जी आहे ती आपल्याला फक्त डेली यूजसाठी त्याचा उपयोग आहे. त्याचा अभ्यासक्रमामध्ये कुठेही काही त्याचा उपयोग नसतो. ज्या वेळेला मुलं कुठे मार्केटमध्ये जाणार आहेत तर त्यावेळेला त्यांच्याशी त्या लोकल मार्केटमध्ये लोकल लोकांशी बोलता यायला पाहिजे. किंवा टॅक्सीत बसल्यानंतर त्यांना सांगायचं मला फलाना जागी सोड. तर त्या उपयोगापुरती आपल्याला रशियन भाषा शिकायची आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला मुलं थर्ड इयरला जातात त्यावेळेस मुलांना हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिससाठी तिकडे पाठवलं जातं. तर मग पेशंटशी सुद्धा त्या रशियन भाषेत बोलता यायला पाहिजे. म्हणून ही भाषा थोडीशी शिकणं आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्या पाल्यांना, मुलांना जर पाठवायचं असेल एखाद्या ठिकाणी तर पालकांना असं वाटत असतं की ती जागा मी बघावी स्वतः आणि त्यांनी खात्री करावी आणि नंतरच मुलांना ॲडमिशनसाठी तिथे पाठवावं. तर ह्या केसमध्ये समजा रशियाच्या तुमच्या ओश युनिव्हर्सिटीमध्ये मुलाला पाठवायचं असेल आणि पालकांची इच्छा असेल की त्या ठिकाणी त्यांनी जाऊन स्वतः बघून यावं, तर अशा केसमध्ये काय होतं? उलटा या केसमध्ये आम्ही पालकांना हेच आवाहन करतो की तुम्ही या, आमची युनिव्हर्सिटी बघा. आणि आमच्या युनिव्हर्सिटीने एक पॅटर्न पण राबवलेला आहे पालकांसाठी. जर ब्लड रिलेशनमध्ये पॅरेंट्स असतील, आई वडील बहीण भाऊ, तर त्या पालकांनी फक्त एअर तिकीट आणि विजाचा खर्च करायचा आहे. बाकीचं तिथे राहण्याचा आणि जेवणाचा हा सगळा खर्च फ्री ऑफ कॉस्ट पालकांसाठी तिथे युनिव्हर्सिटी करत असते. त्याच्यानंतर तिथे त्यांना फिरवला पण जातं, जेणेकरून काय होतं पालकांची एक टूर पण होते आणि आपला मुलगा खरंच कुठे शिकतोय, चांगल्या ठिकाणी शिकतोय नाही शिकत आहे हे पण पालकांचं त्याच्यामध्ये खात्री होऊन जाते पालकांची त्याच्यामध्ये. सर, तुम्ही एवढं सगळी माहिती दिली आहे तर एक प्रश्न असा विचारायचा वाटतोय की तुम्ही ह्या क्षेत्राशी आणि या विद्यापीठाशी कधीपासून जोडले गेले आहात? मी ओश विद्यापीठामध्ये जवळपास 2006 पासून ओश विद्यापीठामध्ये मुलांना पाठवण्याचं काम करतो आहे. आता जवळपास मला 12 वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालेत की मी मुलांना पाठवतो आणि तिकडनं सक्सेसफुल डॉक्टर्स होऊन आता परत भारतात पण आलेले आहेत आणि ते आपल्या बऱ्याचशा ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिससुद्धा करत आहेत. सर, एक महत्त्वाचं, सध्याची परिस्थिती जी आहे लॉकडाऊनची आणि कोरोनाची, ह्या परिस्थितीत प्रत्येक पालकांना खूप इन्सिक्युरिटी असते की आपल्या पाल्यांविषयी, मुलांविषयी. तर हा जो सगळं म्हणजे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक विद्यार्थी रशियामध्ये अडकलेले असतील, भारतातले, महाराष्ट्रातले विशेषतः. तर ह्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी काय तुमच्याकडनं प्रयत्न झालेत? ज्या वेळेला लॉकडाऊन झालं मार्चमध्ये
15 मार्च नंतर ज्यावेळेस लॉकडाऊन झालं तर त्यावेळेला आम्ही लगेचच मुलांना भारतात परत आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मग त्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून तर पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांशी पत्रव्यवहार करून आणि इंडियन एम्बेसीची पत्रव्यवहार करून सर्वच्या सर्व मुलांना आम्ही पूर्णतः भारतात सगळ्यांना सुखरूप परत आणलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे का कुठलाही मुलगा त्याच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह नाही आढळला. सगळ्याच्या सगळ्या मुलांना तिथे जेवणाची वगैरे कुठल्या प्रकारे अडचण तिथे निर्माण झालेली नाही. गेल्या 12 वर्षांपासून तुम्ही या विद्यापीठाशी संलग्न आहात. ह्या सगळ्या काळामध्ये किती विद्यार्थी साधारण महाराष्ट्रातले तिथे यशस्वीपणे शिकून आणि भारतात परत आलेले आहेत? या काळामध्ये भरपूर सारे विद्यार्थी तिकडनं पूर्णतः एज्युकेशन पूर्ण करून पूर्ण इथे आलेले आहेत. सुरुवातीला जर एक सांगायचं ठरलं तर ज्या वेळेला आम्ही ॲडमिशन करायला सुरुवात केली तर त्यावेळेस आम्हाला लोक विचारायचे का सर भारतातनं कोण तिकडे एज्युकेशनसाठी गेलेलं आहे. तर आता परिस्थिती दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत आलेली आहे. आता आम्ही लोकांना हे विचारतो की तुम्ही कुठे राहतात तर तुमच्या आसपास जाणारा विद्यार्थी कोण आहे त्याचं आम्ही नाव त्यांना पाठवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथेच मुलांना भेटता येतं की आपल्या एरियातला कोणता मुलगा तिथे आता सध्या शिकत आहे. महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना असं वाटतंय की आपण वैद्यकीय क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि सध्याच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्राचं जे महत्त्व पटले त्याच्यामुळे संधी पण वाढल्या आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय आवाहन कराल? नीट परीक्षेमध्ये कमी मार्क्स आले म्हणून घाबरून जाण्याचं कुठल्याही प्रकारे कारण नाही किंवा आपलं एम सोडून देण्याचं कारण नाही. ओ स्टेट युनिव्हर्सिटी तुमच्या मदतीसाठी नेहमी तिथे अवेलेबल आहे आणि डॉक्टर दीपेश रसाळ असताना तर घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही बिंदास या, ओश युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्या आणि तुमचे 5 वर्ष एकदम हसत खेळत पूर्ण होतील आणि ही मी तुम्हाला 100% शाश्वती देतो. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर दीपेश रसाळ सर. त्यांनी एवढा कॉन्फिडन्स दिला आहे की मला असं वाटतं की पालकांसोबत विद्यार्थ्यांनाही खूप मोठा आत्मविश्वास आता मिळाला असेल की वैद्यकीय क्षेत्रात ते हमखास खूप चांगलं यश मिळवू शकतात, ते पुढे जाऊ शकतात. रशिया का असेना म्हणजे परदेशात जाऊन पुन्हा भारतात ते वैद्यकीय क्षेत्रात सेवा देऊ शकतात. डॉक्टर दीपेश रसाळ सर, आम्हाला ही सगळी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ॲडमिशनसाठी संपर्क साधा. सुंदर एज्युकेशनल कन्सल्टंट्स, सिद्धेश्वर अपार्टमेंट, शॉप नंबर 10, पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9595718686.